नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा म्हणून पुढे आलेले आणि राज्यामध्ये वेगवेगळे आंदोलन करून एक वेळेस नव्हे तर दोन वेळेस मुंबईपर्यंत हजारो नव्हे तर कोट्यावधी मराठा समाजाला सोबत घेऊन धडक मारणारे मनोज जरांगे पाटील यापुढे मात्र आता महाराष्ट्रामध्ये फिरणार नाहीत. ही घटना महत्त्वाची आहे. त्यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील, जे की मराठा आरक्षण समितीच्या संदर्भात जी उपसमिती बनलेली आहे त्याचे अध्यक्ष आहेत, ते सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि दुसरा भाग असा आहे की आंतरवाली सराटीमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडतायत, मोठ्या घडामोडी घडतायत आणि या घडामोडीचे परिणाम येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपल्याला राज्यभरामध्ये पाहायला मिळतील आणि हेच परिणाम कदाचित राज्य सरकारला सुद्धा अडचणीत आणू शकतात. अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्याचं कारण असं आहे, मनोज जरांगे पाटील विवाह सोहळे असतील किंवा सप्ताह असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील, या ठिकाणी राज्यभरामध्ये फिरून मराठा समाज बांधवांशी संवाद साधत होते. विशेष म्हणजे शिवजयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त सुद्धा जरांगे पाटलांनी राज्यभरातल्या कानाकोपऱ्यात जाऊन मराठा समाज बांधवांसह इतर समाज बांधवांशी थेट संवाद साधला होता आणि या संवादानुसार त्यांच्या पाठीशी मोठी ताकद राज्यभरामध्ये उभा राहिली आपण पाहिलं होतं. मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळतंय, ते त्यांच्या हक्काचं आहे आणि त्यांना ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी मिळावं म्हणजे मुलांना शैक्षणिक फायदा होईल, नोकरीचा फायदा होईल, अशी मागणी जरांगे पाटलांची पहिल्यापासून होती. हे सगळं करत असताना आता जरांगे पाटलांनी थेटपणे एक भूमिका मांडली आणि त्यांनी आता स्पष्टपणे जाहीर केलंय की राज्यभरामध्ये या पुढच्या 1 वर्षामध्ये मी आता माझे दौरे थांबवतोय, मी स्थगित करतोय. एवढ्या 1 वर्ष मी महाराष्ट्रामध्ये फिरणार नाहीये. का फिरणार नाही त्याचं कारणही त्यांनी सांगितलंय. त्यांचं असं मत आहे की राज्यभरामध्ये मराठा समाज वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय. मग हे सगळं काम करत असताना त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, परंतु अडचणीच्या वेळी मदतीला यायला कोणीही त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये. मग मराठवाडा असेल, खानदेश असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल किंवा ग्रामीण भागासह वेगवेगळ्या विभागामध्ये मग दवाखान्याचा काही प्रश्न निर्माण झाला असेल, शिक्षण विभागाचा काही प्रश्न निर्माण झाला असेल, मुलामुलींच्या शिक्षणाच्या काही अडचणी निर्माण झाल्या असतील, विवाह संदर्भात सुद्धा काही प्रॉब्लेम निर्माण झाले असतील, तर हे सगळं करत असताना एखादा अपघातही घडला असेल तर त्यावेळेला मराठा समाजाच्या मदतीसाठी त्या ठिकाणी कोणीही उपलब्ध होत नाही किंवा थेट संपर्क कोणाशी करता येत नाही. त्यामुळं जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या संदर्भात मराठा सेवकांची एक वज्रमूठ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करतायत. काम त्यांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोणतीही अडचण आली तर अवघ्या 15 मिनिटांमध्ये मराठा सेवक त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्या समाज बांधवाला त्या ठिकाणी मदत करेल, अशी यंत्रणा आपण उभा करतोय आणि आयुष्यभराची एक यंत्रणा मी उभा करून समाजासाठी देतोय, असंही त्यांनी सांगितलंय. मराठा समाजाला ओबीसीचं जर आरक्षण मिळालं तर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत समाजाला फायदा होईल, हे निश्चित आहे. परंतु त्याही पुढे जाऊन समाजाला अडचण जर येत असेल कुठली, कोणत्याही विभागामध्ये कोणत्याही कामामध्ये, तर तिथं सुद्धा मदत झाली पाहिजे. यासाठी मराठा सेवकांची एक मोठी फळी राज्यामध्ये आपण उभा करत आहोत, त्याची बांधणी करत आहोत, जी एकमेकांसाठी एकमेकांच्या संपर्कात सातत्यानं राहील. हा प्रयत्न 1 वर्षभर आपण करणार असल्याचं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय. या कालावधीमध्ये मी कोणत्या कार्यक्रमाला आलो नाही किंवा लग्न सोहळ्याला आलो नाही, सप्त्याला आलो नाही, तर कोणी नाराज होऊ नका, अशी विनंती सुद्धा त्यांनी समाज बांधवांना केलेली आहे. कारण तुम्ही जर नाराज झाले तर मी हे काम करू शकणार नाही. हे काम मी समाजासाठी करतोय, मला समजून घ्या, ही सुद्धा विनंती जरांगे पाटलांनी केलेली आहे. हा एक भाग आहे. त्यामुळे जरांगे पाटील वर्षभर आता महाराष्ट्रात फिरणार नाहीत किंवा महाराष्ट्रात ते दौरे करणार नाहीत. जर जरांगे पाटलांनी महाराष्ट्रात दौरे केले नाही तर समाजाचा आणि मनोज जरांगे पाटलांचा संपर्क होईल कसा, एकत्रित येतील कधी, विचारांची देवाणघेवाण होईल कशी, आणि जर ही झाली नाही तर मराठा समाजाची जरांगे पाटलांशी जुळलेली जी नाळ आहे ही तुटण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. असं जरी वाटत असलं तर दुसरीकडे मात्र मराठा समाज बांधवांनी एक वेगळीच रणनीती आखली आहे. ती रणनीती अशी आहे की जरांगे पाटलांनी वर्षभर दौरे करायचे नाहीयेत, महाराष्ट्रात फिरायचं नाही. ज्यावेळेस गरजेचं वाटेल त्यावेळेस जरांगे पाटील निश्चितपणे येणार, त्यांना कोणी थांबवू शकत नाही आणि तेही स्वतःला रोखू शकत नाही, हे मराठा समाज बांधवांना माहिती आहे. पण जरांगे पाटील वर्षभर जर हे नियोजन करणार असतील, आंतरवाली सराटीमध्ये बसून जर हे सगळं नियोजन होणार असेल, तर जरांगे पाटील आपल्याकडे येणार नाहीत, परंतु आपण जरांगे पाटलांकडे आंतरवाली जाऊ शकतो. आपले दौरे आपण जरांगे पाटलांच्या भेटीसाठी काढू शकतो. ही रणनीती मराठा समाज बांधवांनी काढलेली आहे. म्हणजे या पुढच्या कालावधीत काय दिसेल
जरांगे पाटील हे महाराष्ट्रात फिरताना कमी दिसतील, पण महाराष्ट्रातला मराठा समाज बांधव असेल किंवा जरांगे पाटलांना मानणारा आणि त्यांच्याकडून अडीअडचणी सोडून घेणारा जो कोणता समाज बांधव असेल तो महाराष्ट्रातून आंतरवाली सराटीमध्ये दौरे काढताना आपल्याला पाहायला मिळेल, तो त्या ठिकाणी वर्दळ करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जरांगे पाटलांनी सरकारला सुद्धा या ठिकाणी इशारा दिलाय. त्यांनी असं सांगितलंय की आम्ही एक वेळेस नव्हे तर 2 वेळेस मुंबईपर्यंत पोहोचलो. राज्य सरकारनं आमच्यासाठी GR सुद्धा काढलाय. हैदराबाद गॅझेट लागू करू असंही सांगितलं, सातारा गॅझेट लागू करू असंही सांगितलं. परंतु हैदराबाद गॅझेट लागू करून त्याच्या नोंदीनुसार जे जातीचे प्रमाणपत्र द्यायचे आहेत किंवा नोंदीची प्रमाणपत्र द्यायची आहेत ती राज्य सरकारनं तातडीनं देणं गरजेचं आहे. आणि जर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुम्ही ओबीसीचं आरक्षण देणारच आहात तर मग सातारा गॅझेट तुम्ही का लागू करत नाहीत, ते तात्काळ लागू करा असा प्रश्न सुद्धा जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. याही पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलंय की मराठा आरक्षणाच्या संदर्भात किंवा मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात राज्य सरकारची जी उपसमिती बनलेली आहे या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटील आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांनी राज्य सरकारची भूमिका जरांगे पाटलांपर्यंत आणि जरांगे पाटलाची भूमिका राज्य सरकारपर्यंत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. त्याला यशही मिळालं. जी आश्वासनं राज्य सरकारच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आली की आंदोलनकर्ते जे आहेत मराठा आंदोलनकर्ते त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, ते गुन्हे मागे घेण्याची जी काही आश्वासन सरकारनं दिलं होतं ते गुन्हे अद्यापही मागे घेतलेले नाहीयेत. या आंदोलनाच्या संदर्भात ज्यांचं बलिदान गेलेलं आहे त्या बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी देण्याची खात्री आणि आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं, तेही अद्याप ते पूर्ण होताना दिसत नाहीये असंही जरांगे पाटलांनी सांगितलंय. आणि म्हणून जरांगे पाटलांनी संतप्त प्रतिक्रिया देत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनाही इशारा दिलाय. तुमच्यावरती समाज बांधवांना मोठा विश्वास ठेवलेला आहे. तुमच्या शब्दाखातर समाजानं आपले आंदोलन सुद्धा शांत ठेवलेली आहेत. आम्ही सुद्धा शांततेच्या आणि संयमाच्या मार्गाने आपली भूमिका मांडतोय. राज्य सरकारच्या विरोधात आम्ही एकही प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिलेली नाही, कारण राज्य सरकारनं आमच्या मागण्या या ठिकाणी काही अंशी मान्य केलेल्या आहेत, त्याच्यावरती अंमलबजावणी केली. परंतु ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं होतं ती कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये. तुम्हाला मराठा समाजानं सत्तेत बसवलंय, विधानसभेला असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये असेल, मराठा समाजानं तुम्हाला साथ दिली आहे. आणि त्यामुळे मराठा समाजाला जे तुम्ही आश्वासन दिले ते तुम्ही तात्काळ पूर्ण करा. जर तुम्ही ते पूर्ण करा नसाल तर मग मात्र सरकार सुद्धा अडचणीत येऊ शकतं. आणि राधाकृष्ण विखे पाटील आपल्याला समाजानं डोक्यावर घेतलेले, कारण समाजासाठी तुम्ही पुढे आलेला आहे. सरकारनं जे आश्वासन दिले ते निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडा. तुम्ही त्या संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात जी भूमिका मांडली होती ती भूमिका पुढे येऊन पूर्ण करा. नसता तुम्हाला सुद्धा भविष्यात अडचणी येतील आणि हा मराठा समाज तुमच्या सुद्धा विरोधात जाईल. भविष्यात त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा इशारा सुद्धा त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेला आहे. म्हणजेच एकंदरीत राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही किंवा याच्यावर योग्य पद्धतीनं कारवाई झाली नाही तर अडचणीत येतील अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. तिसरा भाग असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सुद्धा जरांगे पाटलांनी थेटपणे सांगितलंय की तुम्ही जी आश्वासनं दिली, तुम्ही जे शब्द दिले ते आम्ही या ठिकाणी आमच्या आंदोलनाच्या भूमिकेतनं त्या ठिकाणी मानलेले आहेत. परंतु आम्ही जे आश्वासन तुम्ही आम्हाला दिलेले आहेत किंवा आम्ही तुमच्याकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्या सुद्धा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने वेळ लांबवत असाल आणि समाजाशी जर खेळ करत असाल तर यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. कारण जून महिन्यामध्ये विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आहेत, मुला मुलींना प्रवेश त्या ठिकाणी घ्यायचे. तोपर्यंत हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि तुम्ही दिलेले शब्द हे जर तुम्ही पूर्ण केले नाही तर समाजातल्या मुला मुलींना शिक्षणासाठी, नोकरीसाठी खूप मोठं अडचण येऊ शकते. आणि ही जर येऊ द्यायची नसेल तर जून महिन्याच्या आतमध्ये तुम्ही दिलेले शब्द पूर्ण करा. नसता जून महिन्यामध्ये मी परत एकदा आमरण उपोषण करेल असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे. आंतरवाली सराटीमध्ये हे आमरण उपोषण आपण करू आणि वेळ जर आली तर पुन्हा एकदा मुंबईमध्ये आम्ही धडक सुद्धा मारू असाही इशारा त्यांनी दिलेला आहे. ज्या मराठा समाजाने राज्य सरकारला किंवा भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवलंय तोच मराठा समाज जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या आणि वेळ जर सरकार लांबवत असेल तर येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये या सरकारला पाडल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे. एकंदरीत ही सगळी जर परिस्थिती पाहिली तर जरांगे पाटलांचे महाराष्ट्रातले दौरे या ठिकाणी बंद होतील 1 वर्षासाठी. परंतु रणनीती मात्र वेगळी असेल. मराठा सेवकांची वज्रमूठ आणि मराठा समाजाची नव्यानं एकमेकांना संपर्क आणि संबंध ठेवणारी साखळी तयार करण्याची. दुसरं, जर विखे पाटलांनी आश्वासन दिलेले
पूर्णत्वास नेण्यासाठी भूमिका घेतली नाही तर ते सुद्धा राज्यामध्ये अडचणीत येतील, त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा अडचणीत येतील. आणि राज्य सरकारनं जर आपली भूमिका या ठिकाणी योग्य पद्धतीनं पार पाडली नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात, असाही इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. केवळ एवढ्यावर जरांगे पाटील थांबले नाहीत. दुसरा भाग असा आहे की आंतरवाली सराटीमध्ये जूनमध्ये उपोषण सुरू करायचे. त्या अनुषंगाने जरांगे पाटलांनी आंतरवालीमध्ये तयारीला सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसतात ती जागा त्या ठिकाणी पुन्हा तयार करण्यात आलेली आहे. तिच्या समोरचा जो मंडप होता तो वॉटरप्रूफ बनवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी सुसज्ज मंडप उभारला जातोय, पाण्याची व्यवस्था केली जाते, आरोग्य पथकाची व्यवस्था केली जाते. याही पुढे जाऊन जो मराठा समाज आंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातून येणार आहे त्यांना त्या ठिकाणी राहता यावं, थांबता यावं, बसता यावं, त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे. जर समाज बांधव त्या ठिकाणी मुक्काम करणार असतील, राहणार असतील तर त्यांची सुद्धा जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची हेळसांड होऊ नये यासाठी पाणी आणि जेवणाची सुद्धा समाज बांधव त्या ठिकाणी तयारी करतोय, व्यवस्था करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ह्या सगळ्या घडामोडी आणि घटना घडत असताना त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात येते. आणि जरांगे पाटील जरी दौऱ्याला जाणार नसले तरी राज्यभरातून जो समाज बांधव त्या ठिकाणी भेटायला येणार आहे आंतरवालीमध्ये त्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आंतरवाली सराटीमध्ये सुरू झालाय. म्हणजे एकंदरीत आंतरवाली सराटीमधून जरांगे पाटील मोठ्या घडामोडी आणि मोठ्या हालचाली करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरांगे पाटलांनी आंदोलनाचा दिलेला इशारा हा एक मोठा निर्णय जरांगे पाटलांचा. कारण जरांगे पाटलांनी उपोषण करू नये ही समाज बांधवांची मागणी, विनंती आहे त्यांना. त्या पद्धतीने समाज बांधव त्यांना वेळोवेळी विनंती करतो. पण जरांगे पाटलांनी जर एकदा निर्णय घेतला तर त्या निर्णयापासून ते मागे हटत नाहीत. हे डीएस न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय, कारण त्यांचे अनेक आंदोलनं मी स्वतः कव्हर केलेली आहेत. ते कुठलाही निर्णय घेताना खूप विचारपूर्वक घेतात, खूप दूरदृष्टीनं घेतात. आणि एकदा जर तो निर्णय घेतला तर ती मागणी असेल किंवा तो निर्णय असेल पूर्ण यशस्वी होईपर्यंत ते मागे सरकत नाहीत. हा जरांगे पाटलांचा निर्णय आणि तो त्यांचा विश्वास त्यांनी समाजामध्ये निर्माण केलेला आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटील आमरण उपोषण जूनमध्ये करतायत केवळ इशारा नाहीये, हे शेवटचा इशारा त्यांनी दिलेला आहे. आणि जरांगे पाटलांचं हे आंदोलन हे अंतिम आंदोलन असू शकतं, इतक्या कडक पद्धतीनं ते नियोजन करतायत. आंतरवाली सराटी त्या ठिकाणी सुसज्ज होते, आंदोलन करते, आंतरवाली सराटीला भेटी देत आहेत आणि पुढचं नियोजन राज्यभरामध्ये कसं करायचं हे सुद्धा ते ठरवत आहेत. जरांगे पाटलांनी सांगितलंय जर मी उपोषणाला बसलो तर मी कोणत्याही मंत्र्याचं ऐकणार नाही आणि कोणाचाही ऐकणार नाही, मी जवळ सुद्धा येऊ देणार नाही. कारण तुम्ही पुन्हा म्हणू नका की आम्हाला वेळ दिला नाही. मी तुम्हाला आज सांगतोय की जूनच्या आत तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करा, निर्णय पूर्ण करा. तुमच्याकडे वेळ आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून पर्यंतचा वेळ आहे. हा वेळ संपल्यानंतर जूनमध्ये जर मी उपोषणाला बसलो तर मी मागे हटणार नाही. हा इशारा, खणखणीत इशारा जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला आहे. मित्रांनो, ही घडामोड राज्यासाठी मोठा बदल करणारी असेल. कारण जरांगे पाटलांनी हे जर आंदोलन सुरू केलं तर त्यांचं भाषणही सुरू होणार आहे, त्यांचे वक्तव्य आक्रमक येणार आहेत आणि त्यांना जर दिलेला शब्द राज्य सरकारनं जर पाळला नाही तर त्याचा खरपूस समाचार सुद्धा जरांगे पाटील घेणार आहेत. याच कालावधीमध्ये ओबीसी समाज आणि ओबीसी समाजाचे काही नेते हे जाणीवपूर्वक पुन्हा एकदा जरांगे पाटलांना टार्गेट करण्यासाठी पुढे येतील. जर त्यांनी टार्गेट करायला सुरुवात केली तर जरांगे पाटीलही मागे हटणार नाहीत आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाजाचा वाद लावण्याचा प्रयत्न काही मंडळी करताना आपल्याला पाहायला मिळतील. हे राज्याच्या कायदा सुव्यवस्था असेल, शांततेसाठी असेल किंवा एकतेसाठी चांगलं नाहीये, योग्य होणार नाहीये. त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. जरांगे पाटलांचं आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आंदोलन जर सुरू झालं तर मग मात्र आता जरांगे पाटील मागे हटणार नाही आणि मराठा समाज सुद्धा अंतिम लढाई म्हणून या मैदानात उतरेल आणि हे न परवडणारी बाब असेल, हे मी डीएस न्यूजच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? जरांगे पाटलांनी दिलेला इशारा, घेतलेली भूमिका, राज्य सरकारने दिलेले आश्वासनं या सगळ्यांमध्ये ताळमेळ घालणं गरजेचं आहे का? जरांगे पाटलांनी जर उपोषणाला सुरुवात केली तर राज्यामध्ये पुन्हा एकदा परिस्थिती बिघडेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी तुमची मत काय, तुमची भूमिका काय? तात्काळ डीएस न्यूजच्या या व्हिडिओच्या
कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या, कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात. त्या अत्यंत अभ्यासू असतात म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. मित्रांनो, माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.